नमस्कार मित्रांनो. घरकुल तर मंजूर झाले, पण तुम्हाला अद्यापही पैसे मिळालेले नाहीत किंवा काही लोकांना 15,000चा हप्ता तर मिळालेला आहे, पण दुसरा हप्ता जो 70,000चा आहे, तो आतापर्यंतही मिळालेला नाहीये. तर याची कारणे काय असू शकतात? किंवा तुम्हाला का नाही मिळाला, त्याची प्रोसिजर कुठपर्यंत आलेली आहे, हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचा वापर करून या गोष्टी तुमच्या मोबाईलमध्येच पाहू शकता. तेही 2 मिनिटामध्ये. ते कसे बघायचे, हे सर्व मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. किंवा तुम्हाला जर पैसे पडले नसतील, न येण्याचे कारण काय? सर्व तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचा वापर करून तुम्ही स्वतः पाहू शकता. तुम्हाला कोण्याही अधिकाऱ्याकडे जाण्याची आवश्यकता नाहीये. तर ते कसे पाहायचे? तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा होणार आहे. सर्वात पहिले तुम्हाला Googleवरती जायचं आहे. Googleवरती आल्याच्या नंतर येथे तुम्हाला आवाज सॉफ्ट वेबसाईटला सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जी वेबसाईट दिसेल त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता हे बघा, तुम्हाला जर का तुमच्या घरकुलाविषयीची माहिती पाहायची असेल, तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या आवाजची एक आयडी असते. जसे की तुमच्या आधारला एक आधार क्रमांक असतो, तसाच तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे त्याच्यासाठी एक आयडी नंबर असतो. तर तो आयडी नंबर तुम्हाला आधी काढावा लागेल. तो आयडी नंबर टाकूनच तुम्ही तुमच्या घरकुलाविषयीची संपूर्ण माहिती पाहू शकता, की तुम्हाला पैसे कधी मिळणार आहेत किंवा ते पैसे का नाही आले. तर त्यासाठी तुम्हाला इथे आवाज सॉफ्ट नावाचं एक ऑप्शन आहे. त्यामध्ये खाली तुम्हाला रिपोर्ट्स या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. तिथून पण तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. त्यानंतर खाली साईडला यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर इथे तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्ट्स यामध्ये जो पहिला ऑप्शन आहे, बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन, याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला ऑल स्टेट्समध्ये महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे. महाराष्ट्र निवडल्याच्या नंतर खाली तुम्हाला जिल्हा निवडून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे तालुका टाकावा लागेल. तालुका टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे गाव निवडून घ्यायचे. आता इथे खाली तुम्हाला तुमचे वर्ष निवडायचे आहे, की कोण्या वर्षीची तुम्हाला घरकुल आलेली आहे. तर तुम्हाला इथे 2024-2025च निवडायची आहे आणि ज्यांचा आता सध्या सर्व्हे झालेला आहे आणि त्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले, त्यांनी 2025-2026 निवडायचं आहे. आता तुम्ही 2024-2025 निवडा. त्यांनाच आता सध्या पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्यानंतर खाली तुम्हाला इथे स्कीम निवडायची आहे. त्यामध्ये 1 नंबरलाच आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. या स्कीमला तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे. तो कॅप्चा तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या इथे टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर इथे सबमिट करा. सबमिट केल्यावरती बघा, तुम्हाला तुमच्या गावची सर्व यादी दिसेल, सर्व लोकांची ज्यांना की घरकुल मंजूर झालेली आहे. तर यामध्ये तुम्हाला येथे प्रत्येकाच्या नावासमोर एक एम-एच-आय-डी दिसत असेल. एम-एचने सुरुवात होते त्या आयडीची. ती आयडी तुम्हाला तुमच्या नावापुढची बघायची आहे आणि ती लिहून ठेवा किंवा ती कॉपी करा किंवा मोबाईलमध्ये एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ती कधी पण कामी येईल. तर आता ही तुम्हाला आयडी लिहून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक दुसरा ऑप्शन आहे. याच वेबसाईटवरती वरती आल्याच्या नंतर स्टेक होल्डर नावाचं एक ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम जे ऑप्शन आहे त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बेनिफिशियरी आहे त्या ऑप्शनचं नाव. त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमची जी आयडी तुम्ही कॉपी केली आहे किंवा लिहून ठेवली आहे, तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे कॅप्चा व्यवस्थित तुम्हाला भरून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर इथे सबमिट ऑप्शनला क्लिक करा. सबमिटला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, तुम्हाला तुमच्या घरकुलाविषयीची संपूर्ण माहिती इथे दिसून जाईल. आता हे बघा, इथे लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या घरकुलाविषयीची माहिती म्हणजे तुमची स्वतःची माहिती सर्वप्रथम दिसून जाईल. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, तुमचे आधार क्रमांक हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसून जातील. त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचे. खाली आल्याच्या नंतर इथे सर्वात महत्त्वाचा एक ऑप्शन दिलेला आहे बँक डिटेल्स म्हणून. कारण तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर पैसे हवे असतील, तर हे तुम्हाला व्हेरिफाईड पाहिजे. तर इथे बघा, ह्या ज्या व्यक्तीचे हे घरकुल आहे त्यांना इथे आधार ऑथेंटिकेशन इथे फेल्ड झालेले आहे. म्हणजेच इथे बघा रिजेक्टेड नाव आलेलं आहे. इथे त्यांनी आधार ऑथेंटिकेशन रिजेक्ट केलेले आहे. कारण त्यांचे आधार अपडेटला आले आहे किंवा त्यांना बँकमध्ये जाऊन त्यांना ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. त्यांची आधारची डी-बी-टी त्यांच्या खात्याची नसेल. यामुळे त्यांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत. कारण इथे स्टेटस त्यांचे रिजेक्टेड आलेले आहे आणि यांना पैसे आता मिळणार पण नाहीत जोपर्यंत हे के-वाय-सी करणार नाहीयेत. तर यानंतर आता बघा, तुम्हाला हे बघा, तुम्ही जेव्हा तुमच्या बँकची के-वाय-सी वगैरे सर्व करसाल, त्यानंतर तुम्हाला येथे एक स्टेटस तुमचे असे काही दिसेल, ऑथेंटिकेटेड बाय यू-आय-डी अँड व्हेरिफाईड बाय पी-एफ-एम-एस. असे जर स्टेटस आले असतील, तर तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होऊ शकते. आणि जर का तुम्हाला पहिला हप्ता जर मिळाला असेल, तर तुम्हाला येथे या साईडला तुम्हाला इथे सर्व काही इथे दाखवले जाते. हे बघा, तुम्हाला इथे ऑर्डर शीटमध्ये दाखवले आहे, की तुम्हाला पंचायत समितीने हप्ता मंजूर केलेला आहे. हा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये 13 तारीख 2रा महिना 2025ला रिलीज केला आहे. रिलीज केल्याच्या नंतर बघा, तुमच्या अकाउंटला पैसे कधी मिळालेले आहे, तर इथे तुम्हाला इथे तारीख दिसून जाईल 22/2/2025. म्हणजेच तुम्हाला जवळ-जवळ 9 दिवसाच्या फरकाने तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत. हे तुम्ही इथे चेक करू शकता.
आणि जर का तुम्हाला दुसरा हप्ता आला असेल, तर तुम्हाला इथे ऑर्डर शीटमध्ये तुम्हाला इथे खालच्या साईडला हे 1 नंबरचा आहे आणि इथे तुम्हाला खाली 2 नंबरचा हप्ता दाखवला जाईल. जर का येथे तुम्हाला तारीख दिसत असेल 2 नंबरच्या हप्त्याची आणि खाली येथे तुम्हाला पेमेंटमध्ये दिसत नसेल, तर हे समजून घ्यायचे की 10 ते 12 दिवसामध्ये पुढच्या तुम्हाला पैसे मिळून जातील. आणि काही लोकांना आता हे बघा दुसऱ्या व्यक्तीचं आहे. दुसऱ्या व्यक्तीला यांचं बँक स्टेटसमध्ये याचं सर्व काही व्हेरिफाईड आहे. पण यांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत. येथे तुम्हाला कुठेही पैशाचं ऑप्शन दिसत नसेल, तर यासाठी तुम्हाला पंचायत समितीला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला एक अधिकाऱ्यांना जाऊन बोलावे लागेल किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये पण तुम्ही बोलू शकता आणि त्यानंतर तुम्हाला पहिला हप्ता जो आहे तुमचा प्रोसीड होऊन जाईल आणि तुम्हाला तो हप्ता मिळून जाईल. आणि जर का तुम्हाला कोणी सांगत असेल, की बाबा की तुम्हाला हप्ता सोडलेला आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाऊन चेक करा. तर तिथे बँक अकाउंटमध्ये जर चेक करण्याआधी तुम्ही इथे चेक करा. तुम्हाला इथे कळून जाईल की तुम्हाला पैसे मिळालेत की नाही. बँक अकाउंटमध्ये तर नंतर येतील, इथे आधी दिसून जातात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरकुलाविषयीची सर्व माहिती तुमच्या मोबाईल फोनचा वापर करून पाहू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील. तर धन्यवाद मित्रांनो.